नमस्कार, मी संगीता कनोजिया. आपण पाहता ठाणे फास्ट टीव्ही न्यूज. पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. नितीन जंक्शन येथील सूर्यदर्शन ही खचलेली इमारत धोकादायक असल्याचा महापालिकेचा प्राथमिक निष्कर्ष. कंत्राटी कामगारांपेक्षाही अनुकंपा अथवा वारसा हक्कावर कामावर असलेल्या कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या तुटपुंज पगारात आता बदल करण्याचा महापालिकेचा निर्णय. ठाणे रेल्वे स्थानकातील असुविधांमुळे प्रवासी हैराण. घेऊया एक अल्पशा विश्रांती. मीटिंगवर मीटिंग्स करतानाही होतील पे सगळे बिल्स. बायको सोबत शॉपिंगला घ्या बॅलन्स चेक करायचा थ्रिल. मित्रांबरोबर पार्टी करताना घ्या फंड ट्रान्सफरचा फील. किचन मधूनही करेल आई तिचा मोबाईल रिफिल. सर्व काही होईल शक्य जर असेल हाती TJSB मोबाईल बँकिंग. विश्रांतीनंतर पुन्हा आपलं स्वागत. ठाण्यातील नितीन जंक्शन येथील सूर्यदर्शन ही 4 मजली इमारत धोकादायक असल्याचा प्राथमिक निष्कर्ष पालिकेच्या पाहणीनंतर काढण्यात आला आहे. शनिवारी या इमारतीचा खांब खचल्याच्या घटनेनंतर ती आणखी काही प्रमाणात खचल्याचं समजतं. त्यामुळे पालिकेनं वेगवेगळ्या ठिकाणी 4 कॅमेऱ्यांद्वारे या इमारतीवर देखरेख ठेवली आहे. दरम्यान इमारतीबाबतचा तज्ज्ञांचा नेमका अहवाल आज मिळण्याची अपेक्षा आहे. नितीन जंक्शन येथील 4 मजली सूर्यदर्शन इमारतीच्या तळमजल्याचा एक खांब शनिवारी दुपारी अचानक खचला. खबरदारीचा उपाय म्हणून पालिकेच्या आपत्कालीन नियंत्रण विभागाच्या पथकानं तातडीने ही इमारत रिकामी केली. दुर्दैवानं दुर्घटना घडलीच तर सूर्यदर्शन इमारतीला लागून असलेल्या इमारतीतील रहिवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून ही इमारतही रिकामी करण्यात आली आहे. सूर्यदर्शन इमारतीची दुरुस्ती केली तर ही इमारत पुन्हा राहण्यायोग्य होऊ शकते का हे तपासण्यासाठी पालिकेने स्ट्रक्चरल ऑडिटर नेमले आहेत. त्यांचा अहवाल अद्याप पालिकेला मिळाला नसला तरी पालिकेच्या प्राथमिक पाहणीत ही इमारत धोकादायक असल्याचा निष्कर्ष काढण्यात आल्याचं समजतं. दुरुस्ती करून या इमारतीत रहिवाशांना पुन्हा आश्रय देणं म्हणजे त्यांचा जीव धोक्यात घालण्यासारखं आहे याची स्पष्ट कल्पना पालिकेच्या अधिकाऱ्यांना या पाहणीनंतर आली आहे. विशेष म्हणजे या दुर्घटनेच्या वेळी होती त्यापेक्षा गेल्या 2 दिवसात ती अधिकच खचल्याचं या पथकाच्या निदर्शनास आलं आहे. त्यावर 4 CCTVतून सतत देखरेख ठेवली जात आहे. या इमारतीतील सर्व गॅस सिलेंडर या आधीच बाहेर काढण्यात आल्याचं समजतं. खराब रस्त्यामुळे टिकुजिनीकडे जाणारी TMTची सेवा गेल्या काही दिवसांपासून बंद करण्यात आली आहे. हा रस्ता वनविभागाच्या हद्दीत येत असल्यानं पालिका आणि वनविभागाच्या वादात या रस्त्याच्या दुरुस्तीचं काम होत नसल्यानं तुर्तास तरी येथील बसच्या फेऱ्या बंद राहणार असल्याचं वृत्त आहे. ठाणे स्टेशनवरून टिकुजिनीवाडी परिसरात 6 वेगवेगळ्या मार्गांवरून TMT धावते. दर 20 मिनिटांनी या मार्गावर बस सुटतात. टिकुजिनीवाडी निळकंठ हिल्स येथे दिवसाला TMTच्या 22 फेऱ्या होतात. पण या पावसाळ्यात टिकुजिनीवाडी नाका ते निळकंठ हिल्स हा सुमारे 220 मीटरचा रस्ता फारच खराब झाल्याने ही बससेवा बंद करण्याचा निर्णय परिवहन सेवेने घेतला. ठाणे स्टेशनपासून टिकुजिनीवाडी परिसरात येण्यासाठी प्रवाशांना 15 ते 20 रुपये मोजावे लागतात. पण सध्या TMT बंद असल्यानं शेअर रिक्षा किंवा स्वतंत्र रिक्षासाठी रहिवाशांना 50 ते 120 रुपये मोजावे लागत आहेत. रोजच्या प्रवासात एवढे पैसे देणं जीवावर येत असल्यानं या रस्त्याचं काम त्वरित करण्याची मागणी प्रवाशांनी केली आहे. ठाणे महानगरपालिका हद्दीत घर घेताय का? मग ते अनधिकृत तर नाही ना याची खातर जमा करा. अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो. तेव्हा घराची डोळस खरेदी करा. आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4थ्या मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर, टिक्का नंबर याची खातर जमा करा. घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार. अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती. अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार. जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं, स्वच्छ सुंदर आणि अधिकृत घरांचं हसरं ठाणं. ठाणे महापालिकेतर्फे जनहितार्थ प्रसारित.
कंत्राटी कामगारांपेक्षाही अनुकंपा अथवा वारसा हक्कावर कामावर असलेल्या कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या तुटपुंज्या पगारात आता बदल करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे। त्यानुसार आता सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसांना 7,000 आणि वर्ग 3 मध्ये नेमणुका झालेल्या कर्मचाऱ्यांना 7,500 रुपये किमान वेतन अदा केलं जाणार आहे। ठाणे महापालिकेत कार्यरत झालेल्या सफाई कामगारांच्या वारसांना वारसा तत्वाने यापूर्वी 3,500 रुपये किमान वेतन अदा केलं जात होतं। तसंच अनुकंपा तत्वावर लागणाऱ्या कर्मचाऱ्याला त्याच्या शैक्षणिक अर्हतेनुसार वर्ग 3 मध्ये नेमणूक झाल्यास त्या कर्मचाऱ्याला 5,500 रुपये किमान वेतन दिलं जात होतं। तसंच वर्ग 4 मध्ये नेमणूक झाल्यास 3,500 रुपये किमान वेतन अदा केलं जात होतं। आता सफाई कामगारांच्या वारस तत्वानं लागणाऱ्या वारसांना 7,000 रुपये किमान वेतन अदा केलं जाणार आहे। तसंच अनुकंपा तत्वावर लागणाऱ्या कर्मचाऱ्याला त्याच्या शैक्षणिक अर्हतेनुसार वर्ग 3 मध्ये नेमणूक झाल्यास त्या कर्मचाऱ्याला 7,500 रुपये किमान वेतन अदा केलं जाणार आहे। तसंच वर्ग 3 मध्ये नेमणूक झाल्यास 7,000 रुपये किमान वेतन अदा केलं जाणार आहे। या संदर्भातील प्रस्ताव येत्या महासभेत मंजुरीसाठी येणार आहे। सरकत्या जिन्यांमुळे ठाणेकर प्रवाशांना अत्याधुनिक सुविधा दिल्याचा रेल्वे प्रशासनाचा आविर्भाव असला तरी प्रत्यक्षात ठाणे स्थानकातील असुविधांचा पाढा मागील पानांवरून पुढे सुरू आहे। अलीकडेच ठाणे स्थानकातील 5 आणि 6 क्रमांकाच्या फलाटाची लांबी वाढवण्यात आली, तरीही 93 सुट्टीकालीन विशेष गाड्यांपैकी एकही गाडीसाठी ठाण्यात थांबा देण्यात आलेला नाही। तसंच या फलाटावर शौचालयाचा अभाव असल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे। स्थानक अधीक्षक कार्यालयाच्या बाजूला पूर्वी लांब पल्ल्यांच्या गाड्यांच्या वेळापत्रकाचा फलक होता। गेल्या 2 वर्षांपासून तो फलकही गायब आहे। त्या ठिकाणी नवे वेळापत्रक लावण्यात आलेलं नसून ठाणे स्थानकातील अशा अनेक असुविधांमुळे प्रवासी नाराज आहेत। सरकते जिने कार्यान्वित होऊनही ठाणे स्थानकातील प्रवाशांची कोंडी कमी झालेली नाही। अरुंद जिने आणि पुलांवर सकाळ संध्याकाळी प्रवाशांची गर्दी होते। 2 नंबरच्या फलाटावर अत्याधुनिक प्रसाधनगृहाचे भूमिपूजन होऊन आता बरेच महिने झाले तरी प्रत्यक्षात मात्र काम सुरू झालेलं नाही। ते केव्हा सुरू होणार असा प्रवाशांचा सवाल आहे। नवीन बुकिंग कार्यालयाला भिकारी आणि फेरीवाल्यांचा वेढा असतो। त्यांच्यातून वाट काढत प्रवाशांना तिकीट खिडकी गाठावी लागते। तिथे त्यांना हटकण्यासाठी कुणीही रेल्वे सुरक्षा बलाचा कर्मचारी नसतो। अलीकडेच रेल्वेचे अधिकारी आणि खासदार संजीव नाईक यांनी ठाणे स्थानकाची पाहणी केली, तेव्हा ठाणे रेल्वे प्रवासी संस्थेनं स्थानकातील या विविध समस्यांचं गाऱ्हाणं त्यांच्याकडे मांडलं, अशी माहिती अध्यक्ष नंदकुमार देशमुख यांनी दिली। नमस्कार, मी विद्या जयप्रकाश भांडे। हिरकणी महिला उत्कर्ष संस्थेचा वर्धापन दिन सोहळा 20 ऑक्टोबर 2013 रोजी सेंट्रल मैदान ठाणे येथे संध्याकाळी ठीक 4 वाजता संपन्न होणार आहे। हिरकण्यांनी सादर केलेले सांस्कृतिक कार्यक्रम, हिरकणी पुरस्कार सोहळा, हिरकणी दिनदर्शिका सोहळा आणि भव्य लकी ड्रॉ असे या कार्यक्रमाचे स्वरूप आहे। तमाम ठाणेकर हिरकण्यांना व तमाम ठाणेकरांना माझा आग्रहाचं आमंत्रण की या सर्वांनी हा कार्यक्रम पाहायचा आहे, हा सोहळा अनुभवायचा आहे। तर मग येणार ना 20 ऑक्टोबर 2013 रोजी संध्याकाळी ठीक 4 वाजता सेंट्रल मैदान येथे वर्धापन दिन हिरकणीचा सण आपल्या माहेरचा। धन्यवाद। आपल्या काही तक्रार व सूचना असल्यास आमचा पत्ता ठाणे फास्ट टीव्ही न्यूज, लक्ष्मण कनोजिया, शिवशक्ती अपार्टमेंट जवळ, चंदनवाडी, ठाणे। तर उद्या भेटूया याच वेळी याच ठिकाणी। धन्यवाद।